सुप्रभात सर्वांना. कसे आहात सगळे तुम्ही? सकाळची वेळ 8:30 वाजलेत आणि मी इकडे चुलीजवळ बसले. सकाळ सकाळ कामं करायला घेतले आईनी आणि चुलीजवळ बसणं म्हणजे बापरे, सगळ्यात जगावेगळा आनंद आहे. तर मी आले इकडे. मला 2 दिवस चुलीजवळचं तुम्हाला काही दाखवायलाच मिळालं नाही, तर त्याच्यामुळे आज आले. चला थोडीशी चुलीजवळ शेकोटी घेऊया. तशी काही जास्त थंडी नाहीये. आपल्याला आज रेसिपी करायची मस्तपैकी. गावी आलोय आणि चिकन होणार नाही असं होऊच शकत नाही. आपल्याला मस्तपैकी झणझणीत चिकन करायचंय, ते पण चुलीवरचं. चला. आज आहे संपूर्ण गावामध्ये पारद. म्हणजे पारद का असे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज बुधवार सुद्धा आहे आणि काल आपले देव मंदिरात गेले. तर पारद म्हणजे जे काय मिळेल, म्हणजे डुक्कर किंवा अजून काय असेल, जे डुक्करच सहसा, तशी भरपूर गावातली सगळी माणसं एकत्र येतात आणि ते पारदीसाठी जातात. तर आई दाखवत होती इकडे. कुठे दिसतात आई माणसं? कुठे आहेत माणसं पारदीसाठी दिसतात? काय जातात कुठे? पुढे गेले अर्धे. अच्छा, अर्धे मिळून एकत्र येणार आणि नंतर मग ते शेवटी मिळाला वेगवेगळ्या ठिकाणी जसे पसरणार आणि तिकडे शोधणार. नाही मी नाही येणार. वाजत गाजत आणते आणि काठीला उलट लटकवतात. ते सगळं तुम्हाला माहितीच असेल कशी पारद करतात ते. तर ही प्रथा आहे पूर्वीपासून. तर त्या सगळ्या गोष्टी आता पण ही लोक जपतात. तसं सगळं आहे. पण आपण काय ते खातबीत नाही बाबा. आपल्याला दूर दूरचा संबंध नाही आपला. आपलं असं अंगण आहे समोर आणि त्याच्या समोरच जस्ट आपलं आहे ते आंब्याचं झाड आहे, कलम. तर हे आंब्याचं झाड इतकं सुंदर वाटतं ना घरासमोर. याला अजून आंबे तर कैऱ्या वगैरे काय आल्या नाहीयेत. आई याला बिटक्या वगैरे आल्यात का? वरती आल्यात. अच्छा, वरती पण एक कलम आहे, तुम्हाला दाखवते मी. ते आमच्या मावशीने त्याला पाणी वगैरे घातलेलं आहे. पहिले आपल्या ना घर वरती होतं. हे आहे ना, हे कलम आहे. मोठं आहे ते झाड, खूप आहे बघा, खूप मोठं आहे. आणि तिकडेच त्याच्या मागे जस्ट आपलं घर होतं, जुनं घर. ते तोडून मग आपण हे घर बांधलंय बाबाने आणि मामाने मिळून. तर असा सगळा आपला सकाळचा परिसर, सकाळचं वातावरण इतकं सुंदर वाटतं. आणि जास्वंदीचं झाड पण आहे, जास्वंदीचं फूल आलंय तिथे. थांबा दाखवतो. गावी आल्यावर चप्पल कुठे काय कुठे. वाव, किती सुंदर आहे, मस्त, किती छान वाटतं ना. हा खैर आहे, खैराचं झाड. ते कातासाठी यूज करतात. कात असते ना आपली पान सुपारी मधली ती. आपली तुळस आहे घराजवळ. बघा ते लोक दिसत ना, पारदीसाठीच चालते बघा. हातात काठी वगैरे आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी अशा अनुभवते ना, खूप भारी वाटते. म्हणजे वेगळ्या आपल्यासाठी गोष्टी, मजा येते बघायला. आणि ते आवाज कसे येतात, असा आवाज देतात. आणि आपल्या गावी आहे ना, कोऱ्या चहाचा टोप नेहमी असा तुम्हाला भरलेला दिसेल. मी इकडे एक पेला भरून चहा घेतलाय कोराचा मस्तपैकी. आई आमची इकडे सकाळ सकाळ पुऱ्या बनवते. आई वा, आज काय खरं नाही, आज काय जलसा, चिकन पार्टी. छान फुललेल्या पुऱ्या काढल्या. आईचं म्हणणं आहे कोण घडी घडी येते माझा असं कोण बोलतं आई? माझी मम्मीच बोलते. मम्मी बोलते खाऊन माझा, टाकून माजू नका. मम्मीला अन्न वाया गेलेलं अजिबात नाही आवडत. तर ते मी आईला सांगितलं, तर आई तेच बोलते काल परवापासून. आज मी गरम मसाला माहितीये कसा बनवणार आहे? चुलीवर भाजून. तव्यामध्ये नाही भाजणार. जे आपण पीसेस करून भाजतो ना, तसं नाही भाजणार. चुलीवरचा गरम मसाला तयार. अख्खा अख्खा. काय टेस्ट लागेल यार चुलीवरच्या चिकनची, भाई साहेब. यार मी नाही खाती चिकन. आता आम्ही इकडे चाललोय. मागे आपल्या घराच्या मागेच तेजपत्ता मिळतो. तेजपत्ता मिळतो म्हणजे असं आहे, आपलं झाड आहे तेजपत्त्याचं. तर तेच काढायला चाललोय, कारण आता चिकन बनवायचं आपल्याला. तर त्यासाठी चिकन मध्ये मस्त ताजा ताजा तेजपत्ता वापरला ना, काय सुगंध येईल राव, मस्तच. आई चिक्कूचं झाड आहे, चिक्कू पण आलेत. हे कढीपत्ता पण भेटला. कुठे तेजपत्ता? हा तेजपत्ता आहे सगळा. वाव, सगळं तेजपत्त्याचं झाड आहे. हे पेरूचं झाड आहे, पण आता पूर्ण सुकलेलं आहे. हे तेजपत्त्याचं झाड आहे बघा. कढीपत्ता काढलेला आहे मस्त सुगंधी. हा, काय सुगंध आहे. किती वरती तेजपत्ता आहे, भरपूर. आई आम्हाला पण द्या, मुंबईला जाऊन सुकवते मी. काय सगळं जाळवलं. तिकडे पण आहे कढीपत्ता. हा पूर्ण चोंडा पण आपलाच आहे संपूर्ण. हे आपलं घर आणि घराच्या मागे पण पूर्ण चोंडा. सावकाश सावकाश. मी काढू काय? आणि काजू मी बघते ठिकठिकाणी, म्हणजे रस्त्यावरून दुकानात जाताना ना भरपूर काजूची झाडं. आणि त्याला इतके सारे काजू लागलेत ना, म्हणजे काढायचे की नाही, पण ते गरकाटली बोलतात ना, ती नाही आपल्याकडे. ती बघावी लागेल कोणाला. आणि आज आपण रात्री निघणार आहोत.
तर त्याच्यामुळे तेवढा वेळ पण नाही पुरला. आपण आलो तो फक्त 2-3 दिवसासाठी, तर या सगळ्या गोष्टी करायच्या राहून गेल्या. बट इन केस आपण आलो मे महिन्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी नक्कीच करू आपण. पण तोपर्यंत मला वाटतं काजूचं म्हणजे बिया गेलेल्या असतील, कारण तोपर्यंत नसतात जास्त. तर सगळेजण कोण कोण काढून घेतात. आणि आता वरच्या घरी पण काल काजू विकत आणले होते म्हणजे काजूची भाजी करण्यासाठी. तर मी ऐकून चक्क की गावी पण आता या गोष्टी म्हणजे व्हायला लागल्या की आपल्याला विकत आणून खायला लागते. कारण कसं तर जंगल मागचं पूर्ण पॅक झालेलं आहे. पॅक म्हणजे वाटा वगैरे ज्या असतात जायच्या तर त्या पूर्ण बंद झालेल्या आहेत. म्हणजे सगळं हे असं वगैरे सगळं काटे वगैरे सगळे तिकडे झालेले आहेत. आणि बिबट्याची पण भीती आहे. तर त्याच्यामुळे आता मागे जंगलात जाऊन कोण बिया वगैरे काढायला मागत नाही. किंवा आंब्याची झाडं पण आहेत आपल्या तिसगं म्हणतात त्याला, तिसगात. तर त्या सगळ्या गोष्टी तर त्याच्यामुळे लोक घाबरतात किंवा तेवढं आता पॉसिबल नाही. आणि आपल्या वाडीमध्ये फक्त 3च घरं चालू आहेत, बाकी सगळी घरं बंद आहेत. तर त्याच्यामुळे बाकी सगळे मुंबईमध्ये असतात कामानिमित्त किंवा काय. तर असं सगळं आईनी काढलेला आहे तेजपत्ता भरपूर सारा. आता मस्त चिकन मध्ये युज करते. ऍक्च्युली तो सुकून वगैरे युज करायचा आहे, पण आता मस्तपैकी हिरवागारच मी युज करते. भाई साहेब मस्त सुगंध येतोय. कोण ठेवत नाही. एवढा तेजपत्ता मस्त हिरवागार बघायला गरम भेटतोय. मसाला टाकायचा. गरम मसाला मसाला करतो ना आपण त्याच्यामध्ये टाकायचा. टाकणार आहे आपण गरम मसाला करतो नाही का, गरम तो सुकलेला असतो. हा मग आज सुकलेला नाहीये, ह्याला सुकवतात, ह्यालाच सुकवतात. कशी बांधायचा. याला कसं सुकवणार? अरे आज उन्हात- मटणाला पाहिजे ना. हा मग सुकलेला नाहीये दुसरा, मग आज टाकणार. हाच विकलेला टाकणार. आहे. ओरिजिनल टेस्ट आहे ना, ओरिजिनल. जय तुला काय खायचं पियायचं नाही? भुका नाही लागत तुला? ग बाया पोरांना काय म्हणायचं काय, म्हणजे नुसतं आहे ना सकाळी उठल्यापासून 3 तास झाले तो वरतीच आहे. आणि काव्या पण अशी भूक नाही लागली बाई माझी. हे अखरीतच आहे या पोरांचं. हा झोपा. झोपू दे, बाहेर जाऊ नको. बाहेर कुठे आला बिला तर अंगावर येईल. चुलीवर आम्ही सगळ्या त्या गोष्टी भाजून घेतोय मस्त, जसं तुम्हाला मगाशी सांगितलं. कांदा, खोबरं आणि लसूण हे सगळं भाजून घेतोय. हे बघा हे सगळं लसूण भाजून आणले? झालंय. हे काय ह्याच्यातच आहे. भाजून झालंय कांदा आणि खोबरं. हा बघा कढीपत्ता तुरळकरांचा 1 नंबर. विकायचं आहे काय तुला? विकायचं आहे. सांगते सगळ्यात. आईला वळायचे. तुला एवढं पाणी तापतं. कधी चिंकू हलाल होणार आहे. बघ हा बस. आता अजून एक कांदा भाज. ही दोघं जी मुलं आहेत, काव्या एक आणि तो बाहेर एक झोपलाय. दोघं पण सकाळ सकाळ उठलेत, पण जरा पण पोटात अन्नाचा कण नाहीये. चहा नाही प्यायली, पाणी नाही प्यायली, कायच नाही ना. अरे किस मिट्टी से बने हो भाई, वाळवंट से आये हो क्या? हा एक गोष्ट तर नक्की आहे बॉस, तुम्हाला चुलीवर जेवण करायचं असेल ना तर पेशन्स नावाची गोष्ट पाहिजे. काय भाई? हा कारण कसं आहे ते लाकूड सारखं जळवायला हा. पेटवायला लागतं ना, ते ते तर आहे. सारखं विजतं. तर ते काम आईच करते. आई आई आहे माणूस ना ते नाहीतर काय. आज मी पहिल्यांदा 1 किलो चिकनचा स्वयंपाक बनवणार आहे, आणि ते पण गावी कोकणात. वा. चुलीवर. चुलीवर ते पण 1 किलो. मी म्हणजे कधीच नव्हतं असं बनवलेलं, कारण आपल्या घरी कोण खात चिनी नाही. झालं ग. भाऊसाठी त्या दिवशी तुम्ही बघितलं 150 ग्राम की 250 पाव किलो आपण आणलं होतं तेवढंच. पण 1 किलो चिकन मी पहिल्यांदा बनवते. अरे थँक्यू चिकन आणल्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद मंडळ, आभारी. थँक्यू सो मच. चला आपलं चिकन पण आलेलं आहे शप्पथ. कलेजी सकट. हा ये क्या आहे भाई? चला ओतते. 1 किलो आहे. एक पीस. लेग पीस बोलते. तू फक्त चूल पेटवायचं काम कर, बाकी सगळ्यात आई बघेल. आता इकडे सगळे कांदे वगैरे आहेत ना ते छान सोलून घेते, म्हणजे वरचं करपलेलं आहे ना ते काढून घ्यायचं आणि असं छान सोलून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर इकडे आईने ना टोपाला माती लावून ठेवली किंवा राख पण लावतात. त्याच्याने काय होतं की टोप म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की काळी पडत नाहीत. तेच आहे. हा बघा ना कसा करपलाय बघा. हमारे मोहतरमा को थोड़ा सा कम सुनाई देता है दोस्तों, इसलिए हम ऊंची आवाज में बात करते. ये मत समझना कि चिल्ला के क्यों बात कर रहा है. हाँ वो भी मैं आपको बता देता हूँ, नहीं तो तुम गलत फहमी में थोडा जाते वेगळा हो. विषय ऐकायला हाँ नाही. इनका कानाची थोड़ा मशीन सा आहे. कान का विषय है. मशीन तो आहे इनकी का? कान की मशीन नहीं है, तो इसलिए ऐसे चिल्ला के मामा बात पण करना. भरपूर बीपी वाढतो. मामाचा तो बीपीच वाढतो भाई साहब. हमका भी चिल्ला के बात करना हमका भी ऐसा चिल्ला चिल्ला की बात करना पड़ता है. तो ये विषय है, दूसरा कुछ विषय नाही. आता हे पण बोलतोय ना ते पण तिला ऐकायला येत नाही. काय बोललो आम्ही? काय करायचं. हे बरोबर तिला ऐकायला आलं. हे तिला महत्वाच्या गोष्टी ती बरोबर ऐकते, बाकी नॉर्मल गोष्टी असतील ना ती इग्नोर करते. देखा देखा अनदेखा करते. काय बोलते? अर्धा किलो सारखं वाटतंय. हे एवढं तुला अर्धा किलो सारखं वाटतंय? पैसे मोजले त्यासाठी पैसे. मग 1 किलो वाटण्यासाठी किती पाहिजे होतं? थाला भरून पाहिजे होते 1 किलो. काय 1 किलो वाटण्यासाठी किती पाहिजे होतं तुला? अगं तो लेग पीस आहे ना तोच पाव किलोचा आहे. सगळी तयारी करून घेतली आम्ही. इकडे कांदे भरपूर सारे कट करून घेतले, त्याच्यानंतर कढीपत्ता, तेजपत्ता घेतलाय आणि लसूण सोलून घेतले. हे फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर सुकं खोबरं भाजलेलं छान इकडे सगळं काळं करपटलेलं काढून घेतलंय.
लसूण घेतल्यात आणि कांदा घेतलेला आहे. त्यानंतर कच्च्या लसूणच्या पाकळ्या पण घ्यायच्या, त्याच्याने टेस्ट खूप चांगली येते आणि सुगंध स्वाद येतो. त्याच्यानंतर इकडे अख्ख्याच पाकळी सकट लसूण घेतलेले आहेत आणि अद्रक घेतलंय. याची आपल्याला पेस्ट करायची छान आणि मॅरिनेशन साठी यूज करायचं. तर कोथिंबीर दुकानात नाही मिळाली, तर इकडे आडगावात आपण काही मतलब अपेक्षा करेंगे तर ते ठीक आहे, इट्स ओके. लिंबू कट करून घेतले, दह्याऐवजी आपण लिंबू पिवळ्या चिकनवर. टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे. चिकन आहे इकडे, ते आता स्वच्छ धुवून घेते. इकडे अद्रक लसूणची पेस्ट केली. आता सगळी आहे ना चिकनला लावून घेते, म्हणजे कसं मॅरिनेशन छान झालं ना की टेस्ट छान येते. आता याची जाडी मोठी पेस्ट केली ती लावून घेते सगळी. काय भारी टेस्ट है. हमारा शेफ ही तगड़ा है, तो विषय है क्या, मुंबई का शेफ है, मुंबई से बुलाया है उसको, लेकिन अनपेड है क्या, फ्री में कर रहा है, हाँ सब कुछ फ्री में कर रहा है. ओनली बांधिलकी का विषय. तो लेग पीस बघ ना केवढा मोठा आहे. मुंबईमध्ये ह्याच्या अर्धा असतो, तो KFC चा लेग पीस वाटतो. हा पूर्ण पाव किलो असतो. तेल तापलं भाऊ. हा मी टाकते बघा कसं तडतड होईल बघ. ए भाई, लसूण टाकले, कढीपत्ता टाकलाय, त्याच्यानंतर आता मस्त तेजपत्ता टाकते. 1 किलो प्रमाणे मी सगळं साहित्य युज करते. सुगंध पण आला. आता आपण कांदा टाकूया. पेटे लाट पेटली खतरनाक. अजून जोरात. इकडे टोप पण मस्त सुकलेली आहे. मस्तपैकी जेवण चालू झालंय. चिकनचा बेस ना. हा तेल टाकले टोपात. आता मस्त मॅरिनेट करून झालंय. आता आपण याला झाकून ठेवूया. तेल थोडंसं जास्त घेतलंय कारण कसं चिकन जास्त आहे. लसूण आपण जी तेलात अगोदर टाकली ना फोडणीला आणि कढीपत्ता, त्याचा सुगंध खूप छान येतो. भाऊला पण इकडे बसायचंय, थोडीशी झाडू वगैरे मारून घेते साईडने आणि व्यवस्थित त्याला पण बघता येईल. आणि इकडे ना गरम मसाला पण मस्त अख्खा तयार झालेला आहे. पण फोडणीमध्ये कोणत्याही ना मीठ वगैरे ऍड करायचं पटकन शिजतं. नंतर मात्र मग आपण जेव्हा चिकन वगैरे होईल तेव्हा आपण मीठ टाकू तेव्हा अंदाजाने टाकायचं, कारण आता आपण टाकले ना. आता आपण काय करूया, टोमॅटो टाकूया. टोमॅटो मी मोस्टली रशात नाही टाकत, कारण गोडस होतो किंवा मग ती वेगळी जी झणझणीत टेस्ट येते ना ती थोडीशी कमी होते, म्हणजे असं मला मग वाटतं. काय टाकतेस? थोडासा टाकते कारण चिकन आता जास्त आहे ना, म्हणून एकदम थोडासा, कारण जास्त आपल्याला ह्याच्यासाठी युज करायचं आहे ग्रेव्हीसाठी. फायनली मी पण इथे बसलेलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपण खाण्याचा किती फूडी. आपल्या चॅनलवर रेसिपी व्हिडिओज पण येतात. सो आपण दोनों मिलके ऐसी मजाते. काही जेवण बनवते आणि मी त्याचा आस्वाद उठवतो. झाकण काढून घेतलंय. आता मस्त हे शिजलेले आपला कांदा आणि टोमॅटो. आता काय करायचं, लगेच त्याच्यामध्ये चिकन ऍड करायचंय. लेग पीस आहे ना ते आपण सुक्या चिकन मध्ये करायचंय ना. हा सुक्यामध्ये ना जास्त बोनलेस घे, कारण मला दाताचं प्रकरण माहितीच आहे ना. अजून माझ्या दाताचं प्रकरण बाकी आहे. डॉक्टर पण म्हटले तू जेव्हा याच्यातून जरा बाहेर पडशील ना, म्हणजे हे केले ना खालचे दोन, तेव्हा तू रिलॅक्स मध्ये ये. का आता भरपूर दिवस झाले. ठीक आहे. तर मग आता मी असा विचार केला होता की गावावरून मुंबईला गेल्याच्या नंतर वरचे दाढ बाकी आहेत, तर तेव्हा पण सुई वगैरे लागणार आहे. लेकिन ठीक आहे, अनुभव तो हे. आता आहे ना हे छान शिजलेलं फोडणी, तर एवढं बस का रशासाठी. हा एवढं बस रशासाठी. पण गरम मसाला तर आहे बघ. ताईकडून मला जेवणाच्या बाबतीत कसलीच कंप्लेंट नसते, कारण ती जेव्हा जेव्हा जे करते ना तेव्हा तेव्हा राडा घालते. आणि मी खुश होतो भाई. खरंच माझं नशीब चांगलं आहे की मला तुझ्यासारखी सुगरण बहीण मिळाली. मेरी जा. किती मस्त शिजलंय ना. तुला पण जेवण बनवायची आवड आहे ना? खूप आवड आहे मला सगळ्यांना करून घालायची आणि असं इंटरेस्टिंग असते ना, नेहमी घिसा पिका त्यावेळी मजा आणि येते. खूप दिवसानंतर आपण आता रेसिपीची व्हिडिओ Recipe टाकतो. करतोय. आणि मुंबईला गेल्या गरमीसाठी थंड थंड गोष्टी सगळ्या आपण करून दाखवणार आहे. हे रसा करते ना तू? हा रसासाठी. आणि बघा ना भाई, चुलीवरचं जेवण खाण्याची इच्छा ती वर्षाने कधी चुकून भेटली तरच. मॅरिनेट केलेलं चिकन आपण ऍड करूया. आपलं काय ते बाई कलेजी बिलेजी खायचा काही विषय नाही. आपल्याला फक्त 2 घास नरम चिकन मिळालं ना, तुमचा भाऊ खुश. मस्त आता परतवून घेऊया. आणि आता मी चिकनचे पीस कमी टाकलेत, पण मी ग्रेव्हीसाठी कांदा जास्त टाकलाय, त्याच्यामुळे हा रस्सा प्रॉपर बनेल. मिक्स करून झालाय. आपण काय करूया, ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया 1-5 मिनिटासाठी, म्हणजे ते कांदा आणि टोमॅटो मध्ये छान मिक्स होईल. नंतर मग सगळे मसाले वगैरे ऍड करायचे. फोडणी एकदम छान झालेली आहे. थोडं 5 मिनिटं झाली आता की त्याच्यामध्ये आपण आता मसाले ऍड करू. हळद टाकूया. त्याच्यानंतर आता इकडे आपल्याला 2 लाल तिखट मसाले, तर दोन्ही आपण ऍड करूया. एक डार्क आहे, एक लाईट आहे. मसाला आहे की चटणी आहे ही? चटणी आहे. तो कांदा लसूण मसाला असतो ना त्या टाईपचा आहे. आई आहे आहे नाही, हा मसाला आहे की काय? हा मसाला आहे का? इथे बसलोय खरा. हे तलपी ऐसी आहे दोस्तो, पण माझा पुडगा आहे ना एकदम बरचा शेकलाय. माझा हा भाग पूर्ण शेकलाय. हा ना, वही तो स्ट्रगल आहे भाई. पाणी ऍड करूया. चांगलं झालं पाहिजे काय भाऊ. आणि आता हे आपण हा टोप पहिला चुलीवर ठेवून इकडे आपण आता चिकन सुका करायला घेऊया. हा तिखट दोन्ही मसालेच आहेत ना. लालदार कलर कुठला कलरचा आहे? हा बघ. हा कलरचा. हा आणि हा तिखट आहे थोडा. अच्छा, हा कलर साठी आहे, हा तिखट आहे. अच्छा ओके. तर दोन्ही पण प्रमाणात टाकायचे. आई गाल दाखव. गाल हा गालाला बघ काळा लागलाय. गांदा
गांदा. अरे तुझ्या गालाला काळं लागलंय बघ. अरे काय सांगू ते सगळीकडेच होतच असते. हा कलर साठी टाकते. हा. अंडा की पाण्यात थोडाच टाक. गाव पण मॉडर्न झालं. कलर छान वाटतोय रे. कसा कलर आला लगेच. 2 दिवस झाले परफेक्ट जेवण नाही भेटलेलं आहे. भाई लोग चिकन खाने के लिए कौन कितना कितना तयार आहे एकदम. मामा चिकन खाण्यासाठी किती तयार आहे. शपथ तू चिकन नाही खात. रस्सा घेतो रस्सा. अरे मी 1 किलो मागवलंस ते. सकाळ दुपार संध्याकाळी खातात. अच्छा 2 टाइम. इथे आमचे 2 शेफ प्रॉपर नडतायत. मी अजून बाई फ्रेश नाही झालेलो आहे. आपला एकच उसूल आहे, जेव्हा जेवण बनणार त्याच्या 5 मिनिटं अगोदर आंघोळ करायची, फ्रेश मस्तपैकी. मी पण फ्रेश, चिकन पण फ्रेश बनवलेलं, दोघं मिळून फ्रेश खायचं. लाकूड थोडा पुढे सरकव. हा वाट खतरनाक. इज्जत तो आहे भाई साहब. आता हे जे बाजूला ठेवलंय ना ते हळूहळू शेक लागेल त्याला, ते हळूहळू शिजेल. आता मेन तर आपलं चिकन सुक्क आहे. चला लेट्स गो. पळायला मार्ग काढू दे. इसका स्टंट देखो. पण गावी जेवण बनवायची मजाच वेगळी आहे. थकवा जाणवत नाही किती जरी हा थकवा. कारण आपण बसून करतो ना जेवण, तर काय वाटत नाही. आणि कसं आजूबाजूचं वातावरण अँबियन्स तुम्हाला प्रवृत्त करतो की करा अजून करा. काम. तुम्हाला काय काय टेन्शन टेन्शन नाही. तेजपत्ता एकदम कोवळा भेटलाय ना आपल्याला झाडावरचा, तर मस्तच एकदम होणार आहे. इकडे बघूया याला उकळी आली तर. वाटत तर नाही कारण ती आग आहे ना थोडीशी तिकडे पण सरकवावी लागते. नाही बाई काहीच हालचाल होत नाही. तुला जमेल का. आईला बोलवी नाही. अजून लाकडं टाकावी लागते. आता आपण मीठ टाकूया जसं आपण रशामध्ये टाकलं ना फोडणीसाठी, चांगलं शिजायला मिक्स करून घेऊ. टोमॅटो पण टाकले आता, तिकडे पण आग लावली थोडीशी. चला चांगला कांदा टोमॅटो शिजला आता. आता ही ग्रेव्ही होणं जास्त महत्वाचं आहे. चांगली कांदा टोमॅटो शिजणं जास्त महत्वाचं आहे, कारण कसं त्याच्याच बेसिसवर ग्रेव्ही बनणार आहे आपली. हळद टाकूया आणि आता हा कलरचा मसाला टाकूया. आणि लगेच कलर सुटतो काय बघ. नॉर्मल मसाला, तिखटच करायचं जरा. आणि याच्यामध्ये मी फोडणीलाच मसाले ऍड केले, तर अशामध्ये आपण उलटा केलं होतं. पहिले चिकन टाकलेलं, नंतर मसाले ऍड केलेले, पण ह्याच्यामध्ये फोडणीलाच ऍड केले. आणि आता चिकन मसाला आपण रस्यात अजून टाकला नाहीये, त्याला छान उकळी येऊ दे, नंतर टाकूया आपण. आता ह्याच्यामध्ये अगोदरच टाकूया. अगोदर मी सगळे मसाले का टाकते, कारण चिकन आपल्याला सुका बनवायचं, तर त्याची ग्रेव्ही झणझणीत बनली की मग चिकनला ते आपोआप सगळा स्वाद सुटतो. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मी आताच टाकून देते. इसको बोलते प्रॉपर शेप. मस्तपैकी. म्हणून ग्रेव्हीसाठी कांदा आणि आणि मला टोमॅटो. तिखट लागतं त्याच्यामुळे ताईला पण तीच सवय झाली तिखट बनवायची हा, असते. मी हे सगळं माझ्या पद्धतीचं बनवते. म्हणजे आता आपण चिकन ऍड करू. एवढ्या ह्याच्यात पुरेल काय तो अख्खा राहिला बघ. पुरेल, आपल्याला काय रस्सा नाही करायचा. दोन्ही शेफ प्रॉपर कामाला लागलेले आहेत इथे, कारण तलप एकूच ऐशी आहे भाई. आता याला उकळी येते. खतरनाक वाटतंय ना. और थोडासा पकने दे उसको. आई झाकण ठेव त्याच्यावर, शिजू दे. थोडासा मसाला कमी पडणार. आपला रसा होत आलाय, त्याच्यामुळे आता आपण गरम मसाला ऍड करूया त्याच्यामध्ये. गरम मसाला आता याच्यामध्ये टाकूया. तिखट बघा, ते तर मी टेस्ट करून सांगेन तुला. सुक्या चिकन मध्ये पण थोडा गरम मसाला टाकायचा आहे, तर मी काय करते असं हक्का नाही टाकत. अरे काप टाकते पण टाकायचं असं टेस्ट चेंज, त्याला सुकवायचं थोडंसं. मागे तर आपण घरी बनवलं तेव्हा ते नव्हतं वेगळी टाकलं. पद्धत होती. आता हे जास्त आहे ना चिकन, ह्याला थोडा ह्याचा पण सुगंध पाहिजे. कब देरी आहे तू खाना खाणे. चला भाई फायनली फ्रेश झालेलो. जेवण पण सगळं बाहेर आणले आणि काव्या रुसलेली आहे चिंगूवरती. लेट्स गो. आहे चिकन. फोटो काढतो. सगळ्यांचे ताट वाढून तयार आहेत. काव्या खाणार ना. बाय गे काय झालं काय काव्या. हाय अरे बापरे मंजुरी. काव्या मी बाजूला खाशील ना. कोणी मारलं तुला. काव्या कोणी मारलं तुला. काव्या ये बाय. खायला मागत नाही. चिंगू पण नाही खात चिकन. अरे मेलीचा आणलं कशाला मग चिकन. मला कलेजी. हा भाऊला ये. भाऊला कलेजी, अख्खी कलेजी भाऊला पाहिजे. बस खाशील ना. हा तोडून टाक. काव्या काय झालं. कोणी तुला काय केलं सांग. कोणी काय केलं सांग. लोकांना सांग कोणी काय केलं तुला. ए तू काय केलंस काय. मी काय नाही केलं. तू काहीतरी पुनवलंस म्हणून ती अशी आहे. काय नाही. नुसता सदमा लागलेला आहे. स्टार्ट करतो. काव्या लेट्स गो स्टार्ट. काय केली काव्या. बाय गे काव्या. काव्या सबके समझ के बाहर आहे. येस भाऊला आधी कलेजी देसा. काय झालं. असं काय कलेजी पाहिजे तर का ते आधी त्याला दे जायला. अबे खा ताट आलंय पुढे. आईने मस्त इथे सकाळ सकाळ पुऱ्या केल्या.
आई थांबू. ताईचं काय जेवण? जवळ आणि वाकट्यांचा रस्सा. अरे कडक भाऊ, आमचा भाऊ पण मागे नाही कशात. या गाईस जेवायला मस्त मस्त जेवण. आज आपण रात्री निघणार आहे आणि दुपारचा बेत आहे बाई. काय नाही अजो बा. गरम आहे. तीव्र सलग गेली. चिंगू कसं झालंय पक्का? आई कसं झालंय? हा, तर. जय काव्या काय झालं काय तुला? काव्या इथे बघ. अगं बाय.